तर जगू, RTPL चा तिसरा सीझन आहे, सलग तिसरा सीझन तू तिसरी फायनल खेळणारच आता. आई एकविरा स्पोर्ट्स संघ हा सलग मला वाटतं तिसऱ्या सीझन मध्ये दुसऱ्यांदा फायनल खेळलाय आणि तू सलग तिसरी फायनल खेळणार आहे. तर कसं वाटतंय, तू कुठल्या गावाला बिलॉंग करतोस? प्रथमतः मी सर्व आयोजकांचे आभार मानेल की आणि संघ मालकांचे आभार मानेल, कारण त्यांनी मला दुसरा चान्स दिला यावर्षी. त्याच्या टीम मधून मला खेळण्यासाठी चान्स दिला. सध्या तर बघायला गेलं तर मी बॅकवर्डवर होतो. त्याच्यानंतर मला पूर्णपणे निशिने माझ्यावरती विश्वास दाखवला. निशिने विश्वास दाखवून मला थोडा म्हणजे कॉन्फिडन्स दिला की तुला बॅटिंग करायची आहे. आणि मला तर 2 वर्ष कॉन्फिडन्स होता, त्यापेक्षा याही वर्षी मला खूप कॉन्फिडन्स आला, कारण की माझा संघ मालक हा माझ्या ओळखीचा असल्यामुळे मला कॉन्फिडन्स आला की मला हा चान्स देणार. आणि मला तो खात्री होती की मी तेव्हा चान्सचा फायदा घेईल. आणि खरंच भारी वाटतंय की या एवढ्या मोठ्या लीग पद्धतीमध्ये मला RTPL तीन वेळा मला चान्स मिळाला आणि मी तो सक्सेस करून दाखवला आणि सेमी फायनल आणि फायनल मध्ये खेळतोय. ती कालची जी खेळी होती, जवळ असा वाटलेला की आता रोड संघ बाहेर जाणार आहे आणि त्यावेळी यश पाटील तुझ्या सोबत होता आणि तू जी खेळी केलीस त्या खेळीबद्दल ते नक्की काय मनात चालू होतं ते सांगशील का? सध्या तरी आमच्या 6 विकेट गेल्या होत्या. 6 विकेट गेल्यानंतर पूर्णपणे टीमचा कॉन्फिडन्स लो झाला होता. लो झाल्यानंतर सध्या माझं बॅकफुटला होतं. मी सध्या माझी तर खेळली म्हणायला गेलो तर मी 1 डाऊन किंवा ओपनिंग करतो. पण सध्या माझा पहिल्या मॅचला सध्या फॉर्म झाला नाही, त्यामुळे मी सध्या मला माझ्या संघ मालकाने थोडा लेट केला तरी काही हरकत नाही. मला त्या संधीचा फायदा घेता आला आणि मला ते कॉन्फिडन्स करून दाखवलं त्यांना मी की मी काय पद्धतीचा खेळाडू आहे आणि काय करू शकतो. तर जगू, रोहा तालुक्यात तुझा एक आवडता खेळाडू कोण की ज्याच्याबद्दल तू बघून तू शिकलायस किंवा अजून शिकतोयस बघून? खरं सांगायला गेलं तर मी पहिले एकदा रोहा तालुक्यामध्ये रोड बुद्रुक या गावी मला ओपनला खेळायला आणलेला. त्या वेळेला मला तेजस दादा बॉलिंग करत होता. तेजस दादा बॉलिंग करत असताना मी त्याच्या बॉलिंग थोडा बाचकं होतो, पण माझ्या मी सिंगल डबलचा गेम खेळून आमच्या सुतारवाडी या संघाला विन करून दिलं होतं. आणि या 2 दिवसापूर्वी मला तेजस दादा मी बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना मला मिळाला होता. तो बोलतोय तू त्या टायमाला आम्हाला हरवलं होतंस. तो बोललो दादा तो गेम होता, पण तुमच्यासारखी सर लोक असतील तर खरंच या रोहा तालुक्यामध्ये लहान प्लेअर सध्या पुढे जाऊ शकतील. तर एखादा जुना खेळाडू तुला कोणा व्हायची इच्छा झाली, जुना ज्याला तू फॉलो करतास, तर असं कोणता खेळाडू आहे तू ज्याला तू फॉलो करतास आणि जर भविष्यात जर मला त्यासारखं बनायचं आहे तर तो खेळाडू कोण? सध्या तरी असे आपल्या रोहा तालुक्यामध्ये बघायला गेलो तर खूप सारे मोठे प्लेअर आहेत. आणि आपल्या रोहा तालुक्यामध्ये जर असे प्लेअर काढले तर असा कोणता प्लेअर नाही की बाबा तो कमी आहे. रोहा तालुक्यामध्ये नुसते प्लेअर आहेत, पण नुसते बॅटिंग नाही तर त्याच्या बॉलिंग परफॉर्मन्स पण खूप चांगला आहे. आणि मला रोहा तालुक्यामध्ये प्रथमतः तर खूपच मजा येते खेळायला. पण सगळेच प्लेअर चांगले, असं कोणाला वाईज करू शकत नाही की हा एकच प्लेअर आहे. अशी एखादी खेळी सांग की जी तुझ्या कायम स्मरणात आहे, ती तू कधी विसरू शकत नाही. सांगायला गेलो तर तीच रोड बुद्रुकला मी खेळलो होतो. तिथून मला नंतर मग निशिनी बघितलं होतं, त्यावेळेला खेळलो होतो. त्याच्यानंतर मला वाटतं आता मी रोहा तालुक्याची कालची मॅच जी खेळलो त्याच्यामध्ये मला सगळेच म्हणजे अनोळखी लोक पण ओळखायला लागलेत की हा त्या साईडचा प्लेअर आहे आणि मला संधी मिळू शकते आता पुढे. आणि जर संधी मिळाला तर नक्कीच मी या संधीचा फायदा करेन. तर मित्रांनो, हा होता जगन्नाथ आपल्यासोबत, ज्याचे नाव एक अनोखा विक्रम झालाय. RTPLचा तिसरा सीझन आणि सरळ तिसरी फायनल तो खेळणार आहे. त्याला पण शुभेच्छा देऊया. धन्यवाद जगू. धन्यवाद, थँक्यू.